16 वर्ष वय तुझं, भीक मागायचं वय नाही रे. मोठ्याने बोल. गाव कोणतं आहे? परभणी आमदार परभणी औंढा नाही. हे बघा मित्रांनो, असे हे मागण्यासाठी येतात लोक आपल्याकडे. बाबा तुझ्या गुरुचं नाव काय? गुरुचं नाव आपलं गुरुच नाही. गुरुचं नाव माहितीये का तुला? गुरुच नाही आपल्याला माहितच नाही. मग हे बिगर गुरुचं कसं मागा येतो? असे भगवे कपडे कसे घालतो? आपली महादेवगिरी भिक्षा मागली देवा आपण. हं? महादेवगिरी भिक्षा. माधवगिरी भिक्षा. काय संस्थांचं नाव सांग तुझ्या, मी लगेच फोन. गाव ना आपल्याला, गाव संस्थान ना आपलं. संस्थान कसं नाही, तसं काय ना आपल्याला. मला एक सांग, तुला तुझ्या गुरुचं नाव माहितीये का? माहितीये का? नाही ना माहिती. खरंय का नाही? गुरुचं नाव माहिती का तुला? हा? कोणचं संस्थानातून आलास का तू मागण्यासाठी? हा? मग तो असंच मागाय फिरायला लागला का नाही भगवे कपडे घालून शिन? पोटासाठी हिंदुस्तान अरे पोटासाठी कामं नाहीत का? आहेत पण आता आहेत म्हणजे आहेत तर खायचं ना तुम्हाला लोकाले. तसं नसतं. का म्हणून आपल्या धर्माला बरबाद करायला लागला तुम्ही? तुझं आयडेंटिटी कार्ड आहे का? दाखव आधार कार्ड मला तुझं. हे बघा मित्रांनो, हेली एक तर तुम्हाला सांगतो कोणचं काही माहित नाही. ह्यांच्या गुरुचं नाव हेली माहित नाही. पहिली गोष्ट ह्यांना गुरु नाही. आता ह्यानं स्पष्ट सांगितलं की मी मला म्हणजे पोटासाठी करावं लागतंय. बाबा उठून उभा राहा, तुम्हाला बघू देते. खाली ठेव झोळी. तू अपंग आहेस का? चलतोस ना असा? मला चलून दाखव थोडं. चलून दाखव. तू अपंग काय आहेस का? हा? तू धनदपट आहेस ना एकदम. आणि तू काय म्हणतो की पोटासाठी? अरे तुझ्यासारख्या तरुण माणसानं असे पोटासाठी बिनकामाची भिक्षा मागत घेतली. बरं मला एक सांग, तू कोणत्या पंथाचा आहेस बाबा तू? आपला धर्म कोणता आहे? आपला धर्म कोणता आहे? हिंदू. हिंदू. सनातन धर्म आहे आपला. हिंदू सनातनी म्हणतात आपल्याला. बरोबर आहे का नाही? शिंदे मराठा. आडनाव काय आहे तुझं? शिंदे. अरे बाबा मला शिंदे असो अगर काही हे मला म्हणायचं नाही. अगर किंवा जातीवर कोणी बोलायचं नाही मला. पण तुम्ही असे भगवे कपडे घालून बिनकामाचे असे तरुण मंडळी जर मागत जर हिंडायला लागलात तर कसं व्हायचं रे? हा? अरे तू काय काय काय? पोटसाठी हिंड लागतं. अरे पोटासाठी काम धंदा कर ना. पोटासाठी फक्त भिक्षा मागून का आपलं आपलं भगव्याला का बदनाम करायला लागला तुम्ही? हा? तुम्ही भगवे कपडे घालता, पोटासाठी म्हणता, आणि आयतं बसून तुम्ही तिकडे पुन्हा काय माहिती आम्हाला दारू पितात का काय करतो माहिती आम्हाला काही? तसं काय ना पुढेच खात. अरे वा पुढे नाहीस खात, पण खाना काम करा ना. ना तुझ्याकडे कोणी गुरु आहे, ना तू कुठल्या संस्थांचा आहेस, ना कुठला आहेस तू? आहेस का तू? तुला काय आम्ही काय दाबदडप केली काय? तर तुला प्रश्न विचारायला लागलो. बरोबर आहे का नाही? तू काय म्हणला? मी पोटासाठी खातो. पोटासाठी अजून तुझं वय काय? किती वय आहे तुझं? 16 वर्षे. नाथपंथी म्हणतो ना? बरं नाथांचे नाव सांग बरं मला. किती नाथ होते? नवनाथ. सांग नाव. तुला पटपट नाथाचे नाव आहे ना गेलेत. त्यांच्या नावावर जी मागत हिंडत आहो तुम्ही. पहिली गोष्ट तुमचं काही संस्थान नाही किंवा काही नाही. हा? अभंग येतो काय कांदा? तसलं काहीच येत नाही. हा? तसलं काहीच येत नाही. तसलं काहीच येत नाही. बरोबर आहे का नाही? अरे मग कशाला असं थोतांड करते रे धर्माच्या नावावर? पोटसाठी हिंड लागतं आपल्याला. हा? पोटसाठी हिंड लागतं उद्योग. अरे पोटासाठी मग हेच मग प्रत्येकानं जर असं ठरवलं पोटासाठी, मग कामं कोणी करायची रे? हा? खातच करणार. म्हणजे करणारे करतात आणि तुम्ही असं आयतं फिरायचं खायला. हा? बरोबर आहे काय? हो काय? सांग आता काय करणार आहेस ती? आता काय करणार? इथून पुढे मागणार असं कामधंदा काय करायला लागेल ना बघून. करशील का नाही? कामधंदा कर चांगला बाळा. हा? कशाला असले भगवे कपडे घालून हिंदू धर्माला बदनाम करतात तुम्ही? हा? हे बघा मित्रांनो, असे जर कोणी मागा आले तर पहिले ह्यांना आयडेंटिटी कार्ड मागा ह्यांच्याकडून की बाबा तुमचं आयडेंटिटी कार्ड आम्हाला दाखवा. हा? आणि ह्यांना विचारा गायत्री मंत्र येतो का? गायत्री मंत्र येतो का तुला? म्हण बरं. म्हण गायत्री मंत्र. येतो तुला गायत्री मंत्र? अरे म्हण ना मग. रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून दाखव बाबा गायत्री मंत्र तुला येतो तर. हा? येतो का? उलशी काय? अरे गायत्री मंत्र हा उलशी येण्याची गोष्ट आहे का? थोडं येतं काय तर ते काय पोट 2-3 बरं काय किती येतात सांग बरं. सांग किती येतात? उलशी येतात म्हणतोस ना, सांग. थोडं काय तर येतं उलशी काय. सांग ना मग किती येतात तर. भूम भूम भव स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवा. भरगू देवा. हा भरगू देवा. बरं. हा भर्गो देवा
तसं येणार काय दुसरं मला. अरे अभ्यास करा पहिली गोष्ट. सगळा मंत्र काय म्हणा लागलास, काय बोलतात तुम्ही? किती थोतांड आहे रे, किती थोतांड आहे, किती ऍक्शन मध्ये तुम्ही लोकांच्या दाराने आता दे माई भिक्षा दे. जसं काय अक्षरशः भगवान पांडुरंग आपल्या दारात अवतरलाय असं अवभाव आणतात की रे तुम्ही. येत तर काहीच नाही तुम्हाला. हा जेवण केलंस, करायचं का तुला? चल जेवण घालतो तुला. काय खायचं? जेवण काहीच नाही. तू एक काम कर, माझ्या पैसे थांबतो का? हे बघ इकडे छानपैकी आमच्या राधा आहे तो ती. हे बघ इकडे हे राधा आहे, राजा आहे. हिले थोडं थोडं सांभाळू लाग, माझ्यासोबत काम कर. तुला रोज 400 रुपये 300 रुपये हजेरी देतो जेवण करून राहतो. घर कुठलं आहे तुझं? गाव कोणतं आहे तुझं? आपलं गाव परभणी जिल्ह्यात शिरूर तालुक्यात. मग बाबा काम करा, असले बिनकामाचे भगवे कपडे घालून मागत हिंडू नका. 2010चा जन्म आहे मित्रांनो ह्याचा. ह्याच्या आधार कार्ड, हे आधार कार्ड बी ओरिजिनल आहे का डुप्लिकेट काही माहित नाही, पण ह्याची तारीख 18/9/2010. म्हणजे वय किती झालं ह्याचं भाई? हा 15-16 वर्षाचं जर तू भीक मागतोस कपडे घालून. हा तुझं शिक्षणाचं वय की रे? शाळेत जात नाही का? हा अरे 15-16 वर्षाचा मुलगा आहेस तू आणि असे भगवे कपडे घालून. किती गँग आहे तुमची? किती गँग आहे? 7-8 जण. हा 7-8 जण. 7-8 जण आहेत का? आणि असंच मागत हिंडत आहो का? नाही काही काम करतात. अरे मग 16 वर्ष वय, शाळेत जा, शिका, मोठे व्हा, स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवा. का भिका मागतात? ते बी आपल्या हिंदू धर्माचा असं भगवा कपडे घालून शिनी. लाज वाटा पाहिजे तुम्हाला होय रे? खायापुरतं. आणि अजून तसं बोलतो का होय रे? आणखी खायापुरतं लाज वाटते तुला? खायापुरतं म्हणायला आणखी तसं? एवढं पोट आहे तुझं होय रे? खायला तुला किती लागत रे? हा खायापुरतं अजून 16 वर्ष वय नाही तुझं, शिक्षण शिकायचं वय आहे तुझं, आणि तू डायरेक्ट म्हणतो की मला खायापुरतं मागतो होय? शाळेत वगैरे जात जा, काही कामधंदे बघा. असं बिनकामाचं बदनाम करू नका हिंदू धर्माला. येत तर काहीच नाही, झोळे अडकायची, फोकटचं खायची सवय लागली, निघली आपल्या मागायला. जेवण करतो का? हा मग जा आता शाळेत बिळेत जायचं बघ. आणि इथून पुढे असं भगवा घालून हिंडत जाऊ नको. थोडं मान इकडे बघ, थोडं मनाला असं वाटलं पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो. का असे भीक मागायची होय रे? हा भीक मागतो का असं? मग वय वर्ष किती तुझं? 16 वर्षे. काहीतरी वाटा पाहिजे की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. ताकद आहे का नाही मनगटामध्ये? आहे का नाही ताकद? आहे का ताकद? ताकद आहे का नाही? अरे मग मित्रा 16 वर्षे वय तुझं, भीक मागायचं वय नाही रे. हा तुला कोणता गायत्री मंत्र आहे ना? तुला म्हटलं मित्रांनो, ह्याला सुरुवातीला विचारलं तुझा गुरु कोण आहे? ते म्हणतो सद्गुरू. अरे सद्गुरू नाव तर सांग. त्याला नाव बी ना अडकाला लगेच पुन्हा म्हणतो सद्गुरू, दत्तगुरू. अरे काय नाव जर माहित नाही. एक तर पहिलं सांगतो, तुम्हाला सांगतो, हे काय करतात अशी गँग आहे. भगवे कपडे घालतात, आपले मागत आहेत, 10-5 रुपये कमी होतात. इकडे दारू पितात का? तिकडे माहित नाही आपल्याला काय करते ती. याली धर्माशी काही घेण देण नाही ना, कशाशी काही घेण देण नाही. आहे का नाही? इथून पुढे असलं मागायचं नाही काय. आणि इथून पुढे मला कुठं बी दिसतो, तुला वाटत असेल परभणी वगैरे हिंदू धर्मासाठी, तिथं बी लोक माझ्या पाठीमागे उभं राहतात. माहिती तुला? असे भगवे कपडे घालतात तुम्ही, भगवे कपड्याला बदनाम करता बिनकामाचे. 16 वर्ष वय, शाळेत जायचं तुझं, असे भीक मागत हिंडतो का रे? हा जात आजपासून असलं धंदे करायचं बंद कर. 16 वर्ष 15 वर्ष वय तुझं, शाळा शिकायचं वय. हा काय करशील आता? सांगितलं कॅमेऱ्यामध्ये सांग. सांग सगळ्याला की बाबा मी काही महाराज नाही, काही नाही. का महाराज आहेस तू? आम्हाला कामाला रोजगारी पण भेटायला गेले माहिती का? सांग तू महाराज आहेस का? सांग कॅमेऱ्यामध्ये. काम बंद करावं लागेल का नाही? शिक्षण कर, शाळा जातो का नाही? काही काम बघ. आई वडील असतील ना? आई वडील जमत तुला असं भीक मागण्यासाठी? म्हणतात का? मोठ्यानं सांग, कॅमेऱ्यात सांग. म्हणतात का ते? तुमच्या मनानच गँग आहे तुमची? गँगच आहे ना सगळे? चला रे पोरं आपण जाऊ मागायला कपडे घालून. असंच ना, खरं सांग मित्रासारखा. तुला काही आम्ही बोलणार नाहीत, काही नाही. असंच करून येतात ना तुम्ही. पण आता इथून पुढे माझं सांगण्याचा राग येऊ नको तुला. राग येऊ देऊ नको की बाबा, उलट तुला चांगलं सांगितलंय मी. तू हिंदू आहेस ना, मग असलं भगवं कपडे घालून आपल्याला लाज वाटली पाहिजे ना.
हा ठीक आहे, तू खरंच कुठला महाराज असतास, काय असता, तुझं काही संस्थान असतं, काही तू समाजासाठी काही करत असतात, हा, तर तुला 100% आम्ही दिला असता. काही तुझे काही लेकर शिकत तुझ्या संस्थांवर, काही तू काहीतरी समाजासाठी करायला, तुला आम्ही दक्षिणा दिली असती की रे. आखा दात दाखव, का पिवळे दात त्याचे खालून. हं? असे लोक आहेत. जा जेवण करायचंय का तुला? इथून पुढे असले कपडे घालून बिनकामाचं मागत फिरायचं नाही. हा, नाटकं करायचे नाहीत. हे घरी घेऊन आता कपडे काढून टाकायचे आणि चांगले कपडे घालायचे. नाही तर महाराज व्हायचं असेल तर कोण्या संस्थानात जाऊन शिक आधी सगळं काय आहे ती. हा, ठीक आहे, जा मग. असे जे कोणी माग आले तर त्यांच्या कोणाची तुम्ही आयडेंटिटी घ्या. कारण आजकाल तुम्हाला सांगतो खूप फसान झाले. कोणाला बी वाटायला लागलं मी महाराज व्हावं, भगवे कपडे घालायचे आणि फिरायचं मागत, घेणं नाही देणं नाही. महाराजकीचं म नाही, आपल्या हिंदू धर्माचं ह नाही, काहीच नाही यांच्याकडे. बिनकामाचं बदनाम करण्यासाठी हिंडतात असे लोक. त्यांच्या ह्या लोकांना अजिबात तुम्ही अशी काही भीक घालू नका. जी भीक द्यायची तुम्हाला, अनाथालयामध्ये जा तुम्ही, ज्या ठिकाणी खरोखरच लोकांनी गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय दान करायचं दान करा. पण अशा थोतांड लोकांना बिलकुल भिक्षा वगैरे दान दक्षिणा बिलकुल देऊ नका तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद.